तर सुरुवातीला क्रीडा विश्वातल्या बातम्या आहेत। फुटबॉलचा जादूगर आणि अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेसी 3 दिवसाच्या भारत दौऱ्यासाठी दाखल झालेला आहे। कोलकात्यामध्ये मेसीचं स्वागत करण्यात येणार आहे आणि त्यानंतर सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, शुभमन गिल आणि मेसीची त्यांनी भेट घेणार आहेत। तसंच एक फुटबॉलचा सामना सुद्धा रंगणार आहे। मेसीच्या या दौऱ्यामुळे भारतीय फुटबॉल प्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे। भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिनं आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर मोठा यू-टर्न घेत आखाड्यामध्ये पुनरागमनाची घोषणा केली आहे। पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान केलेल्या निवृत्तीच्या घोषणेनंतर प्रथमच तिने सोशल मीडियावर पोस्ट करत आपला पुढचा प्रवास स्पष्ट केला। लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक हेच आता तिचं नवं लक्ष्य आहे, असं विनेशनं जाहीर केलंय। ती लवकरच कठोर प्रशिक्षणाला सुरुवात करणार आहे। टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघानं वेस्ट इंडिजचा दुसऱ्या कसोटीमध्ये 9 विकेटनं धुव्वा उडवत 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे। या दमदार विजयामुळे केवळ मालिकेमध्येच नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलवर सुद्धा न्यूझीलंड संघानं मोठी झेप घेतलेली आहे। न्यूझीलंड थेट 3ऱ्या स्थानावर जाऊन पोहोचलेला आहे। किवींच्या या विजयाचा भारतावर मात्र मोठा फटका बसलेला आहे। शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आता टॉप 5 मधून सुद्धा बाहेर पडलेला आहे। त्यामुळे भारताचा हा पुन्हा एकदा WTC फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग कठीण बनलाय। अंडर 19 आशिया कप स्पर्धेमध्ये भारतानं विजयी सलामी दिलेली आहे। वैभव सूर्यवंशीनं 171 धावांची तडाखेबंद खेळी करत भारताच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचललाय। भारतानं दुबळ्या UAE समोर विजयासाठी 433 धावांचं मोठं आव्हान ठेवलेलं होतं। मात्र भारतानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना UAEला केवळ 199 धावांपर्यंतच मजल मारता आली। भारताचा पुढचा मुकाबला 14 डिसेंबरला पाकिस्तानसोबत होणार आहे। अंडर 19 आशिया कप स्पर्धेमध्ये भारताचा फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा आपल्या स्फोटक खेळीची झलक त्यांनी दाखवून दिली आहे। वैभवनं UAE विरुद्ध सलामीच्या सामन्यामध्ये अवघ्या 95 चेंडूमध्ये 171 धावांची तडाखेबंद खेळी साकारली। या स्फोटक खेळीमध्ये वैभवनं 9 चौकार आणि 14 उत्तुंग षटकार खेचलेले आहेत। सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या नितीश कुमार रेड्डीनं सय्यद मुश्ताक अली स्पर्धेमध्ये अष्टपैलू कामगिरीची झलक दाखवलेली आहे। नितीश कुमार रेड्डीनं मध्य प्रदेश विरोधातल्या लढतीमध्ये भेदक मारा करत हॅटट्रिकची नोंद करत आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे। सय्यद मुश्ताक अली स्पर्धेमध्ये पंजाबच्या सलील अरोरानं तडाखेबंद शतकाची नोंद केलेली आहे। झारखंड विरुद्धच्या लढतीमध्ये अवघ्या 39 चेंडूमध्ये वेगवान शतकी नोंद त्यांनी केलेली आहे। सलीलनं 9 चौकार आणि 11 उत्तुंग षटकारासह आपलं शतक साजरं केलंय। सय्यद मुश्ताक अली स्पर्धेमध्ये झारखंडनं दिलेल्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केलेला आहे। पंजाबनं झारखंड समोर विजयासाठी 236 धावांचं मोठं आव्हान ठेवलेलं होतं। मात्र कुणाल कुशाग्रानं 86 धावांची मॅच विनिंग खेळी साकारलेली आहे आणि झारखंडनं 6 गडी आणि 11 चेंडू राखून आव्हानाचा यशस्वी पाठलाग केलाय। रेल्वेच्या मध्य पश्चिम आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:05 दुपारी 3:45 मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल। तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे, वाशी, नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 4:10 मेगा ब्लॉक असेल। म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 4000 घरांसाठी सोडत काढली जाणार आहे। 16 किंवा 17 डिसेंबरला या घरांसाठी सोडत काढली जाईल। आता 2 लाखांहून अधिक कर्जदारांची प्रतीक्षा संपलेली आहे। बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी एक खिडकी योजना राबवली जाणार आहे। ही योजना सुरू करण्याचे निर्देश महापालिकेला दिले जातील असं आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलेलं आहे। भोगवटा प्रमाणपत्र नसल्यामुळे इमारतीमधील रहिवाशांना शास्तीकराच्या रूपानं तिप्पट रक्कम भरावी लागते।
पश्चिम उपनगरांमध्ये पाणी समस्या भेडसावत असल्यामुळे रहिवाशांची गैरसोय होते. त्यामुळे महापालिकेने आता या परिसरातील जुन्या जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. 21 ठिकाणी दुरुस्ती तसंच जलवाहिनी बदलीसाठी 9 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला जाणार आहे. ठाण्यामध्ये आणखी 4 दिवस 50% पाणी कपात लागू केलेली आहे. पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी प्रत्येक भागामध्ये दिवसातून 12 तास झोनिंग पद्धतीनं पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना कमी प्रमाणामध्ये आणि अनियमित पाणी पुरवठा होणार आहे. त्यासाठी पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. धारावीमध्ये पुनर्वसनासाठी 1178 घरं पात्र ठरलेली आहेत, तर 3518 पैकी केवळ 75 घरं अपात्र घोषित केलेली आहेत. धारावीमधील बहुसंख्य रहिवासी विविध पात्रता श्रेणीमध्ये घरांच्या लाभासाठी पात्र आहेत. MMRDAनं कल्याण डोंबिवली तळोजा मेट्रो 12 मार्गिकेचं काम हाती घेतलंय. ठाणे नवी मुंबईला मेट्रोनं जोडण्यासाठी हा प्रकल्प हाती आहे. या मार्गिकेमधील 100वे गर्डर यशस्वीरित्या स्थापित करण्यात आलं. मे 2028 पर्यंत या मार्गिकेचं काम पूर्ण होणार आहे. MMRDAनं ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतलाय. बोरिवली आणि ठाणे प्रवासाचं अंतर कमी करण्यासाठी हा प्रकल्प आता हाती घेण्यात आलाय. या दुहेरी बोगद्याचं काम मे 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे. या बोगद्यामुळे ठाणे ते बोरिवली अंतर केवळ 12 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आचारसंहितेपूर्वी प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांना शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. सोन्या चांदीच्या दरातील वाढ कायम आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात 2100 रुपयांची वाढ झालेली आहे आणि ते 1,31,000 पोहोचले, तर चांदी 2000च्या वाढीसह थेट 1,94,000 पोहोचली आहे. आता 1 किलो चांदीसाठी जीएसटीसाठी तब्बल 2 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये नळ पाणी पुरवठा योजनांच्या 73 कामांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. यामध्ये संबंधितांकडून खुलासा मागवण्यात आलेला आहे. खुलासा प्राप्त होताच पुढील प्रशासकीय कार्यवाही केली जाणार आहे. सध्या 25 योजनांची प्राथमिक चौकशी केली जाणार आहे. आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी त्याचबरोबर प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांची बैठक पार पडली. प्रदूषणामुळे होणारे आजार तातडीनं रोखण्याचे आदेश या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिले. त्याचबरोबर खासगी सराव करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन तत्काळ कारवाई सुरू करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. इंडिगोची सेवा कोलमडल्याचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला आणि त्यामध्येच आता DGCAनं इंडिगोला मोठा दणका दिलाय. इंडिगोच्या 4 फ्लाइट्स ऑपरेशन इन्स्पेक्टरवर निलंबनाची कारवाई झाली आहे. यावेळी DGCAनं सलग दुसऱ्या दिवशी इंडिगोचे CEO पीटर एल्बिस यांची चौकशी केली आहे.